कोथिंबिरीची लागवड करायची आहे, पण व्हरायटी कोणती निवडावी याबाबत तुम्हीही संभ्रमात आहात का? त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे लागवडीपासून तर 30 दिवसात काढणीसाठी येणारी, कमी जास्त तापमानात पिवळी न पडणारी, सुंदर सुगंध असणारी आणि ग्राहक आणि व्यापारी वर्गाकडून प्रचंड मागणी असणारी अशोका कंपनीची अशोका 30 डेज ही कोथिंबिरीची व्हरायटी. शेतकरी मित्रांनो, कोथिंबिरीची लागवड करत असताना एक काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी जर कोथिंबिरीची पेरणी किंवा लागवड करायची असेल, तर आदल्या दिवशी रात्रभर कोथिंबिरीचं बियाणं हे पाण्यात भिजवत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुकवून पेरणी करायची आहे. यामुळे धन्याचा 100% उतार होणार आहे आणि जो धना उतरायला 12 ते 13 दिवस लागतात, तो फक्त 3 ते 4 दिवसात उतरून येणार आहे. तसेच कोथिंबिरीचं रान तयार झाल्यानंतर बियाणाची टोकणी किंवा पेरणी करण्याच्या अगोदर मोकळ्या रानामध्ये आपल्याला गोल या बीजनाशकाचा 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणीसाठी वापर करायचा आहे. यामुळे गवत हे अतिशय कमी प्रमाणात उतरणार आहे आणि निंदणी आणि खुरपणी यावरती होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील खर्चामध्ये आपली बचत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.